तर आज माऊलीचा दुसरा दिवस होता. आता आरतीमध्ये कुणी आज येणार नव्हतं आणि आरतीला रात्रीच्याला बायका भरपूर येतात. त्याच्यामुळं आम्ही हॉलमध्येच ठेवतो माऊलीची प्रतिमा अशी आणली की 8 दिवस. आता दारापुढे मोठलं स्वस्तिकचं जास्वंदीचं झाड तर तुम्ही बघितलंच होतं. तर त्याचे एवढे फुलं लागलेले तर आता मग ह्याचं छानपैकी असा सुंदर असा हार करून घेतले होते. आता सजवले होते. आता घरी बी 8-8:30 वाजले होते आणि आरती करून घ्यावं म्हणलं. आणि जनावराकडं पण जायचं होतं मला, का तरी वैरण नव्हती जनावरापाशी. उकंड्याच्या पाठीमागं उकंड्याच्या थोडं जागा होती म्हणून तिथं घास लावला होता. तो काय एवढा मोठा घास आला आहे आणि छान पण आला होता, काढायसारखा आला होता. म्हणून 2 पेंड्या काढायच्या होत्या मला आणि कुट्टी करून घ्यायची होती. आता लेकरं येते तर लेकराची शाळा पण 7 ते 10 ठेवली होती. ऊन असल्यामुळे गरमी जास्त वाढली म्हणून शाळा अर्धीच ठेवली होती. म्हणून लवकर आवरावं म्हणून लेकरं येते तर जरा बसायला येते म्हणून काम करायला गेले आता ही. आणि झालं आगावंच काम. तर बघा 2 भारे काढले आणि मग बाहेर आणून कुठे टाकले, पण कुठं काच करू होता ते लक्षातच आलं नाही मला. पायामध्ये एवढा मोठा घुसला होता आणि निघाला पण कधी लक्षात पण आलं नाही त्या कामाच्या नादामध्ये. बघा एवढं रक्त निघालं की बसच. काय करायला गेलं तर काय होऊन बसलं. रक्ताची धारच होती. रक्त काय कमी होतच नव्हतं म्हणून हळद लावलं ते.